उभा राहिला की हे गोपालकृष्ण योगेश्वरा, नेमकं तुझं म्हणणं काय आहे? एवढा आदरयुक्त बोलत नव्हता, परंतु तरी आपला इष्ट आहे म्हणून आपण त्याला आदर द्यावा. आपण आपल्या चुकून कृष्णाच्या विषयी वाईट शब्द काढू नये. जेव्हा झडेल असे शब्द त्याच्यासाठी वापरू नये. बरीचशी माणसं दादा शोक वाटतो, दुःख वाटतं. कृष्णाची चरित्र जी आहे ना ती चुकीच्या पद्धतीनं लोकांनी घेतल्या गेलेली आहे. 16,000 बायका केल्या म्हणून कृष्णाने आणि 16,000 बायकांचा उपभोक्ता झाला. अरे काय काय मूर्खासारखे प्रश्न आहेत आपले. 16,000 बायकांना स्त्रियांना न स्वीकारणारा हा समाज आपलाच होता. आई म्हटली तू तोंड काळं केलंय, निघ, माझ्या घराचा दरवाजा तुझ्यासाठी बंद आहे. बाप सुद्धा हेच बोलला, भाऊ सुद्धा हेच बोलला, मी तुझा भाऊ नाहीये, काय राखी बांधायला येऊ नको, काही नको. त्या 16,000 ज्या बंदी केलेल्या होत्या ना कन्या, त्यांच्यासाठी ह्या आईबापांनी, आपल्या समाजातील लोकांनी त्यांना टाकून दिलं. आमच्या घरी येऊ नका म्हटले. काय करायचं? कृष्णाचं ते म्लान वदन, कृष्णाचा ते चेहरा बघून त्यांनी सगळ्यांनी अंबार फोडला की हे जगन्नाथा, हे पतित पावना, हे दीन दयाघना, आता तुझ्याशिवाय आम्हाला कोणी आधार नाही, तुझ्याशिवाय कोणी आधार नाही. प्रार्थना करायला लागल्या, गडबडा लोळायला लागल्या, केस सोडून दिले आणि जमिनीवरती लोळतायत की तूच आता आमचा स्वीकार कर. कृष्णा, तू आमचा स्वीकार जर केला तर या जगामध्ये आम्हाला थोडंसं सन्मानाने जगता येईल, थोडासा मान मिळेल, थोडासा सन्मान मिळेल, 4 लोक आमच्याकडे आदराने बघतील. आणि मग ते कृष्णाने त्यांना स्वीकार केलेले प्रत्येकाचं पाणी ग्रहण केलं. आणि पाणी ग्रहण करून सुद्धा कृष्ण व्यभिचारीपणाने वागलेले नाही आहे. कृष्णाच्या जीवनामध्ये असे काही प्रसंग घडले. दुर्वासाला भेटायला जात असताना रुक्मिणी जेव्हा चालली त्यावेळेस गंगेला काय सांगू म्हटली, तर त्यावेळेस कृष्ण भगवंत म्हणतात की सांग, 16 सहस्त्र भोगून नारी परी असे तर ब्रह्मचारी मी. 16 सहस्त्र नारींना भोगून सुद्धा ब्रह्मचारी असेल तर हे म्हणे आम्हाला वाट दे. दिली वाट. तिकडून येताना दुर्वासांना विचारलं की तुम्ही आता आम्ही नदी पार करून कसं जाऊ. त्यावेळेस दुर्वास सुद्धा म्हणतात की येताना काय बोललं ते म्हटले कृष्ण ब्रह्मचारी आहे असं यमुनेला वचन दिलं आणि कृष्णाने यमुनेला वाट दिली. दुर्वास सुद्धा म्हणतात की असं सांग, 88,000 ऋषींचा एकटा दुर्वास भोजन करत असतो किंवा सदैव भोजनाला स्वीकार करणारा दुर्वास एवढ्या भाकरी खाऊन सुद्धा जर निराहारी असेल तर हे यमुने वाट दे. रुक्मिणी सगळ्या गोपिका तिथून जवळ आल्या, यमुनेला प्रार्थना केली, यमुनेला वाट दिली. कृष्णाचं हे सुंदर असं चरित्र आहे. शेठ, तो माणूस, व्यक्ती, पुरुषोत्तम बाहेरून तुम्हाला अस्ताव्यस्त झालेला दिसेल, विचलित झालेला दिसेल, वेगवेगळे निर्णय घेताना दिसेल, पण आतून तो इतका स्थित प्रज्ञ आणि स्थिर आहे की जगाच्या पाठीवरची कुठलीही ताकद त्या व्यक्तीला हलू शकत नाही. एवढा स्थिर आहे कृष्ण. आतून तो त्याच्या निर्णयावरती स्थिर आहे. त्याच्यामुळेच आज त्याचं चरित्र इतके 5,000 वर्ष झाले तरी त्याच्यातली गोडी संपत नाही. अवीट आहे, मधुर आहे. सांगितलं दुर्योधनाधिकांना, सांगितलं की बाबांनो राज्य द्यावं लागेल. आणि राज्य तुम्हाला तुमचं मागत नाहीये, हस्तिनापूर मागत नाहीये. इंद्रप्रस्थ जे तुम्ही हिसकावून घेतलेले, चुकीच्या पद्धतीने घेतलेले ते राज्य द्या, बाकी काही देऊ नका. इंद्रप्रस्थ वापस द्या. दुर्योधन तिथून ताडकन उठला. अरे मी धर्मराजाला मी सांगितलं थोडं होतं की तू जुवा खेळ, जुगार खेळ आणि त्याच्यामध्ये हार वगैरे, सांगितलं तर काहीच नव्हतं. तरीही तो धर्मराज, त्याची बुद्धी भ्रष्ट झालेली होती. त्यांनी त्याच्या बायकोचा सुद्धा प्रण लावला, द्रौपदीला सुद्धा हरवलं, सगळं इंद्रप्रस्थ हरवलं, सगळे नोकर चाकर हरवले. आता कुठल्या तोंडाने तुम्ही माझ्याकडे प्रॉपर्टी मागायला येताय? ही दुर्योधनाची भाषा आहे. अर्जुनाची भाषा किती सौम्य आहे. अर्जुन म्हणतो 5 गावं दिले तरी चालेल, आणि मग दुर्योधनाचा शब्द आहे 5 गावं काय सुईच्या टोकावरती बसेल इतकी सुद्धा जागा देणार नाही. हे आता ताई माणसाचं लक्षण आहे. काय दुर्योधन शेवटच्या टायमाला जर वेळ भेटला तर दुर्योधनाचा सुद्धा प्रसंग सांगेल मी. काहीच राहिलं नाही ना त्याच्याकडे सुद्धा. ज्या कमीत कमी जिवंत असताना, हयातीत असताना राजकुमार तरी म्हटलं जात होतं, पण शेवटच्या समयाला चितेला अग्नी द्यायला पोरगं घाबरत आलं आणि त्यांनी सुद्धा डोळे झाकून घेतले, निघून गेलं. आता ताई माणसाचे असे हाल होत असतात जीवनामध्ये जगत असताना. एक तुम्ही जर ज्येष्ठ असाल ना, मोठे असाल, तर मोठ्या माणसाचं एक कर्तव्य आहे. आपले आईबाप जिवंत असतील तोपर्यंत भलेही भावांशी भांडा, बहिणीशी भांडा, कुणाशी भांडत असाल तुम्ही, परंतु एकदा का तुमचे आई वडील गेले ना, तर आई वडील गेल्यानंतर तुम्ही जर घरामध्ये मोठे असाल तर तुम्हाला त्या बापाची जागा घेता आली पाहिजे. तुमची जी पत्नी आहे तिला आईची जागा घेता आली पाहिजे. लहानांना करू द्या, उत्पात करू द्या, बडन को क्षमा, छोटन को अपराध.
मोठ्या माणसांनी क्षमा करावी आणि छोट्यांनी अपराध करावे, तर हा संस्कार टिकून राहणार आहे. पण उलट व्हायला लागलं, मोठे अपराध करायला लागले आणि लहाने माफ करायला लागले. कसं जमेल? जमणार नाही. माणुसकीनं वागत असताना आपल्याला त्या घराला घरपण देता आलं पाहिजे, घराला पवित्रता देता आली पाहिजे, घराला जपवणूक देता आली पाहिजे, घर जपून ठेवता आलं पाहिजे. आज फ्लॅट संस्कृतीमध्ये आपण 4 बॉक्स काय विकत घेतो, 3 बॉक्स काय विकत घेतो, 1 BHK 2 BHK 3 BHK लॉनवाला अमका ढमका रो हाऊस काय विकत घेतो आणि त्या 4 भिंतीमध्ये आपण स्वतःला स्वतंत्र समजतो. पण नाही, तुम्ही सुद्धा त्या दाराच्या कुत्र्यासारखे बांधलेले आहात त्या 4 भिंतींमध्ये. दारावरच्या कुत्र्यासारखेच बांधलेले आहात. जास्त काही तुमचं स्वतंत्र नाही आहे. फक्त तो दारापुरता बांधलेला आहे, तुम्ही 4 खोलींपुरतं बांधलेल्या आहे. तुमच्या भावना तुम्ही त्याच्यामध्येच टाकून दिल्या. तुमच्या भावना सगळे स्वप्न तुम्ही त्या 4 खोल्यांमध्येच दाबून टाकले. काय त्या जगण्याला अर्थ आहे? संकुचित जगणं जगू नका, विस्तृत जगणं जगा. मोठ्या माणसासारखं जगणं जगा, विस्तारित जगणं जगाल तर या समाजामधल्या असलेल्या शोकांतिका, या समाजामधल्या असलेल्या कमतरता तुम्हाला दिसतील आणि तुम्ही पुढे जाल. आणि मग धर्मक्षेत्रापासून जरी सुरुवात झालेली असली, धर्मक्षेत्र जरी आपण म्हणत असलो, धर्म काय हा सगळ्यात सोपा जर धर्म तुम्हाला ऐकायचा असेल ना, तो धर्म म्हणजे माणुसकीचा धर्म आहे. याच्या पलीकडचा धर्मच नाहीये दादा. माणुसकी ज्याला जपता आली, नीतिमत्ता ज्याला जपता आली, नियती ज्याला समजली आणि संस्कार ज्याला समजले, या संसाराची खऱ्या अर्थानं बांधणी ज्याला समजली, गरज ज्याला समजली, तोच खऱ्या अर्थानं तो माणूस धार्मिक आहे. देवाला डोकं आपटणारा, खिटी मारणारा माणूस धार्मिक असू शकत नाही. पण त्याच्या आतमधला जर माणुसकीचा माणूस जर जिवंत असेल, माणुसकीचा जरा जर जिवंत असेल, तो माणूस धार्मिक आहे. जगी जे हीन ती पतित, जगी जे दीनपद दलित, तयाजा कोणी उठवावे जगाला, प्रेम पावे खरा तो एकची धर्म जगाला. एकची धर्म जगाला, प्रेम पावे खरा तो एकची धर्म जगाला, प्रेम पावे. कुणाना व्यर्थ शिनवावे, कुणाना व्यर्थ हिनवावे, कोणाला व्यर्थ शिनवावे, कोणाला व्यर्थ हिनवावे. समस्ता बंधू मानावे जगाला, प्रेम पावे खरा तो. टाळी वाजवा. जगाला प्रेम पावे. असे सार धर्माचे, असे सार सत्याचे, असे हे सार धर्माचे, असे हे सार सत्याचे. परार्था प्राणही द्यावे जगाला, प्रेम पावे. तो एकची धर्म जगाला, प्रेम पावे. खरा तो एकची धर्म जगाला, प्रेम पावे. जगाला प्रेम पावे. परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. दुसऱ्यावरती उपकार करणे याला पुण्य असं म्हणतात आणि दुसऱ्याचा छळ करणे याला पाप असं म्हणतात. किती सोपी धर्माची परिभाषा आहे, किती सोपी परिभाषा. या परिभाषा आपल्याला जमल्या पाहिजे ना. जगत असताना नका देवाला जाऊ, खिट्या मारू नका, वाऱ्या करू, पदयात्रा करू नका, देवाजवळ जाऊन बसू. पण एवढा जरी माणुसकीचा झरा तुमच्यामध्ये जर जिवंत असेल ना, अमृतातही पैजा जिंके, अमृताला सुद्धा जिंकून टाकणारं तुमचं चरित्र निर्माण होईल.
दुर्योधन म्हटला, कृष्णा 5 गावं सुद्धा काय एका सुईच्या टोकावरती तुला बसेल अशी जागा मिळणार नाही. एका सुईच्या टोकावरती बसेल इतकी पण जागा आम्ही त्यांना देणार नाही. आणि असं बोलल्यानंतर झालं असं, कृष्ण तिथून जायला निघाले. मग दुर्योधनाने विनंती केली की कृष्णा, अरे बाबा तू आलास, जाऊ दे माझ्या बोलण्याचा राग नको मानू, पण आलास तर एक काम कर ना, आता तू आलायस तर जेवून जा. जेवण जर केलं तर आम्हालाही बरं वाटेल. देव थोडासा निशब्द झाला, समोर उभा राहिला आणि उभा राहिल्यानंतर देवाचे बोल आहेत. दुर्योधना, गंमत अशी आहे, तुझ्याकडे मी जेवण केलं असतं, पण तुला माझ्याविषयी आदर नाही आहे, त्याच्यामुळे मी तुझ्याविषयी 2 महत्त्वाचे जेवणाचे नियम आहे. ज्याच्याकडं खाऊ घालण्याची भावना असेल त्याच्या इथं भोजन करा. दुसरं असं की ज्याचं सात्विकतेनं कमवलेलं धन असेल त्याच्याच इथं भोजन करा. दोन्हीपैकी एक जरी गुण असला तरी चालेल, पण सात्विकतेनेही खाऊ घालणारा नाही आहे आणि चांगल्या पद्धतीनं कमवलेल्या धनाचं पण नाही आहे, तर असे भोजन करणं म्हणजे पापाला जन्म देणं आहे. दुर्योधन म्हटल्यानंतर सगळ्यांनी विनंती केली कृष्णाला की आता तू आमच्याकडे जेवून जा. देव म्हणतात जमणार नाही, मला तुम्ही इथं राजवाड्यात येण्यापूर्वीच, महालात येण्यापूर्वी विदुर काकाने आमंत्रण दिले, मी विदुराकडे जेवायला जाणार आहे. आणि दुर्योधनाने दुशासनाकडे बघितलं, धृतराष्ट्राकडे बघितलं आणि कुत्सित हसला. विदुराकडे जेवायला जातोय, स्वतः द्वारकाधीश समजतो, स्वतःला मोठा समजतो आणि विदुराकडे जेवायला जातोय. काय याची जरा बुद्धी त्या पांडवांच्या सोबत राहून राहून बिघडलेली आहे. असं बोलल्यानंतर गंमत अशी झाली, कृष्ण ताड दिशे तिथून निघून गेले. ताड दिशे तिथून निघून गेले आणि निघून गेल्यानंतर विदुर काका तिकडे वाटच बघत होते. विदुर काका रस्त्याने पहिल्यांदा भेटले होते आणि भेटल्यानंतर कृष्णांनी सांगितलं होतं, विदुर काका मी त्यांच्या घरी जाणार नाही आणि जेवणार नाही, मी त्यांच्या घरी बिलकुलही पाणी सुद्धा पिणार नाही, मी तुमच्याकडे येतोय. विदुर काकेला सांगा की मी जेवायला येणार आहे, भोजनाची व्यवस्था करून ठेव. विदुर काका तसेच बाजारामध्ये गेले, म्हटले आता घरामध्ये काहीच नाहीये, मग जावं कसं काय, आता त्याला जेवू घालायचं, कसं जेवू घालायचं, म्हणून ते बाजारामध्ये गेले काही वस्तू घ्याव्या. पण तेवढ्या टायमामध्ये इकडं दुर्योधनादिकांची वार्तालाप झाला, चर्चा झाली आणि कृष्ण तिथून राजसभेचा त्याग करून ताड दिशे विदुराच्या झोपडीकडे निघाले. तिकडे गेल्यानंतर विदुराणीच्या झोपडीच्या दारावरती कृष्ण उभे राहिले. उभे राहिल्यानंतर विदुर काकीला आवाज दिला, काकी. विदुराणी म्हणतात आंघोळ करत होती आणि आंघोळ करता करता तिनं तो आवाज ऐकला. अंगावरती शहार आलं, गरम पाणी घेत होती, आंघोळ करत होती, तरी शहारे आले आणि पटदिशी उभी राहिली. आणि उभी राहिल्यानंतर त्यात म्हणतात की वस्त्र न लपेटता बाहेर आली. भान विसरून गेली विदुराणी, एका क्षणामध्ये भान विसरून गेली की अंगावरती वस्त्र आहेत की. तसंच आपण आलेले. ही अवस्था दोन शास्त्रामध्ये 2 ठिकाणी झालेली आहे. भर्तृहरी जेव्हा मुक्ताबाईच्या दारासमोर गेले होते त्यावेळेस मुक्ताबाईला सुद्धा जेव्हा भिक्षा असा भर्तृहरीने आवाज दिला त्यावेळेस मुक्ताबाई तशीच विवस्त्र बाहेर आली होती. आणि विवस्त्र आलेल्या भावीला, वहिनीला बघितल्यानंतर भर्तृहरीचे हाल झाले. तो त्या एका सेकंदासाठी बघितला आणि नग्न स्त्रीला बघितल्यानंतर तो तसंच ताड दिशी जायला निघाले, गोरक्षनाथांकडे गेले. आणि गोरक्षनाथांकडे गेल्यानंतर ती मुक्ताबाई पाठीमागं भिक्षा घेऊन येत आहे, ती पण गोरक्षनाथांकडे गेली. आणि दोघंही तिथं बसल्यानंतर गोरक्षनाथांनी बघितलं मुक्ताबाई हातामध्ये भिक्षा घेऊन उभी आहे आणि भर्तृहरी तिच्याकडे पाठ करून उभा आहे. आणि मग तेव्हा गोरक्षनाथाचे शब्द आहेत भर्तृहरीसाठी, भर्तृहरी अरे तू त्याग करून निघाला, वैराग्य मूर्ती झालास, वैराग्यासाठी बाहेर निघालास, जंगलामध्ये निघाला, संन्यासी झालास, पण तुझं संन्यास पण कुठंतरी कच्चं आहे. मला वाटतं ती राजाची, विक्रमादित्यची राणी मुक्ताबाई जी आहे ना, ती त्या राजमहालामधून राहून सुद्धा मुक्त आहे, कारण तिला वस्त्राचं भान सुद्धा राहिलेलं नाही. ती अशा पद्धतीनं तुझ्या समोर आलेली आहे, अशा पद्धतीनं तुझ्या मागं आलेली आहे, तिला वस्त्र अंगावरती आहेत की नाही हे सुद्धा कळलेलं नाही. तीच खरी मुक्त आहे, तीच खरी मोकळी आहे, तीच खऱ्या अर्थानं धर्माची अधिकारी, ती वैरागी आहे. गोरक्षनाथ तिला शिक्षा पण देतात. ही विदुराणी तशा पद्धतीनं आली, परत ती थोडीशी बाणावरती आली, वस्त्र नेसून बाहेर येते. बाहेर आल्यानंतर कृष्णाला बसायला टाकतात, फाटकी वाकळ फाटकी गोधडी बसायला टाकली. कृष्णाला बसायला टाकल्यानंतर विदुर काका येतच होते, तोपर्यंत घरामध्ये 2-4 केळं पडलेली होती आणि ते केळं आता भगवान कृष्णाला तिला द्यायचे आहेत. थोडासा वरच्या आसनावरती कृष्ण बसला, ती खाली बसलेली आहे. आणि कृष्णाचं ते मोहक रूप बघत असताना तिनं हातामध्ये ते कर्दळी फळ धरलं, केळ धरलं आणि झालं असं की केळाचा गर जो होता तो गर खाली पडला आणि साल्ट त्या
कृष्णाच्या हातामध्ये द्यायला लागली. वरतून म्हणतात सगळे देवादिक बघत होते. दादा, जगाच्या उलटाच तमाशा तयार झालाय, जगाच्या उलटाच तमाशा तयार. केळाचं साल्ट दिलं, त्याने आवडीनं खाल्लं. काय काय त्यांनी पाप केलं असेल म्हणा, किंवा काय त्याचा जन्म कशासाठी कशा हिशोबाने झाला काय माहिती नाही. आवडीनं दिलेलं केळाचं साल तो गोडीना खायला लागला. इतका कसा पागल म्हणता येईल? 22 दिवसांनी त्या सुदामीने पोहे घेऊन आला होता. 22 दिवसाचे वास लागलेले पोहे सुद्धा त्याने म्हणतात आवडीनं खाल्ले. काय भावाचा भुकेला आहे, किती भावाचा भुकेला आहे. विद्राणी भरवते आणि केळं देते. 4-5 केळं असतील ते झाले, साल्ट खाली पडले. आणि पडल्यानंतर तेवढ्याच विदुर काकांचं आगमन झालं. विदुर काकांनी बघितलं की खाली गिरी पडलेल्या आणि हातामध्ये साल्ट आहेत. कृष्णाचं ते साल आवडीनं खातोय, हसतोय, त्याचं स्मित वदन आहे. असं चेहरा बघितल्यानंतर ते ताड दिवशी त्या विद्राणीवरती खवळले. अगं तुला कळत नाही का? अगं तू त्याला साल्ट खाऊ घालतीये, त्याला गरी खाऊ घालायला पाहिजे, ते साल्ट खाऊ घालते. बाणावरती आली आणि गळा अश्रू गळायला लागली, डोळ्यातून पाणी यायला लागलं. कृष्णा, तुला बघितल्यानंतर भांबावले मी, तुला बघितल्यानंतर मला राहावलं नाही, तुला बघितल्यानंतर मी पागल झाले, तुला बघितल्यानंतर मला सुचलं नाही, माफ कर मला. विदुराणीला तसंच उचललं नाही काकी. अगं तू माझ्या डोळ्यात बघत होती, मी तुझ्या डोळ्यामध्ये बघत होती. ही आत्मिक भेट होत असताना तुम्हाला काय खाऊ घातलं हे मला बिलकुलही कळालं नाही. पण जे खाऊ घातलं ना ते अमृताच्या पेक्षा सुद्धा गोड होतं, अमृताच्या पेक्षा सुद्धा गोड होतं. सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे प्रेम सगाई, सबसे सगाई, सबसे दुर्योधन का मेवा त्यागो, साग विदुर घर खाई, सबसे प्रेम के बस पारथ रथ हाक्यो, प्रेम के बस पारथ रथ हाक्यो, बोल गए ठकुराई, बोल गए ठकुराई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऐसी प्रीत बड़ी रंदावन, ऐसी प्रीत बड़ी वृंदावन, ऐसी प्रीत बड़ी रंदावन, ऐसी प्रीत बड़ी वृंदावन, गोपियन नाच नचाई, गोपियन नाच नचाई, सबसे ऊंची सबसे सोर क्रूर इसलायक नाही, सोर क्रूर इसलायक नाही, केही लग करहु बढ़ाई, केही लग करहु बढ़ाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे दुर्योधन का मेवा त्यागो, साग
वगैरे काही 6 नंतर जेवायला बसणारे काही आणलं का दिलं का. मग त्यावेळेस विदर काकांनी साग आणलेला होता, ती भाजी आणली होती, काय ती बनवते तेव्हा खाऊ घालते. आणि त्रिभुवनातले लोक आनंदाने बघताय की कृष्णाचं जे मोहक रूपड, कृष्णाचा तो व्याकुळपणा, आधाशीपणा ते सगळ्यांना दिसला. सगळी माणसं तिथं त्रिभुवन आवाक झालेले आहे, त्रिलोक आवाक झालेले आहे. कृष्णाचं ते चारित्र्य. शांततेत वाटा, गडबड करू नका. आपल्याला कथा ज्या पद्धतीनं संपवायची त्याच पद्धतीनं व्यवस्थित संपूया. तुमचं माझ्याकडे लक्ष असलं पाहिजे. शेवटच्या समयाला आपल्याला भजनी घ्यायचंय. गंमत काय होती की आपण आपल्या संस्काराला, धर्माला जरा विसरत चाललेलो आहे. पाठीमागची माणसं खऱ्या अर्थानं चांगली होती हो काही गोष्टीच्या बाबतीत. मागची माणसं खरीच चांगली होती. ते संस्काराला थोडेफार जपायचे, थोडंफार समजून घ्यायचे. आजकाल काय होतंय की आपल्याला कथेचं, प्रवचनाचं, आपल्या धर्माचं गांभीर्य लक्षात येत नाही. त्याला जर तुम्ही गांभीर्याने जर घेतलं ना तर धर्म तुमच्या अंतःकरणात पोचल्याशिवाय राहणार नाही. त्या धर्माचा सुगंध इतरांना सुद्धा गेल्याशिवाय राहणार नाही. पूर्वीच्या काळी म्हणतात दारावरती कुत्रं याच्यासाठी बांधल्या जायचं की घरामध्ये कोणी तिराईत माणूस घुसू नये. वाक्य उलट झालं. दारावरती माणसाला याच्याकरता बसवलं जायचं की कुत्र मांजर घरामध्ये घुसू नये. आज उलट झालंय की कुत्र दारावरती बांधलं जातं की जेणेकरून माणूस घरामध्ये घुसता कामा नये. बघा बदल किती पटकन झालेला आहे. आणि हा बदल जास्त वर्षाचा नाहीये, 20-30 वर्षाचा बदल आहे. पूर्वी माणसं घरामध्ये जेवण करायची आणि बाहेर संडासला जायची डबडं घेऊन. पूर्वी जेवण घरामध्ये असायचं आणि वड्याला, नदीला, तिकडे काठाला जायचे. आता उलट होतंय. हॉटेलांनी, ढाब्यांनी जेवण करून घरातल्या बाथरूम मध्ये, टॉयलेट मध्ये संडासला येतात. उलट व्हायला लागलं की नाही. पूर्वी लग्नामध्ये घरातल्या सगळ्या परिवारातल्या भावबंदकीतल्या बाया एकत्र व्हायच्या आणि एकत्र झाल्यानंतर भोजन बनवायच्या आणि सगळ्या माणसांना खाऊ घालायच्या. आणि थोडंफार वरात बिरात, नाच गाणं असेल तर तेव्हा बाहेरून बाया बोलवल्या जायच्या. आता उरफट झालंय. जेवण बनवायला बाया बाहेरच्या असतात, माणसं बाहेरच्या असतात आणि नाचायला आपल्याच घरातल्या आपण तटून तटून तिकडे नेत असतो. अश्लीलतेला जन्म देऊ नका. एक गोष्ट नीट लक्षात घ्या, आपल्या धर्माची हानी जेवढी आपण केलेली ना ती हानी आतापर्यंत कोणीच केलेली नाहीये. नको त्या प्रथा आपण घुसडायला लागलो, नका त्या चुकीच्या गोष्टी आपण आपल्या धर्मामध्ये घुसवायला लागलो आणि जेणेकरून आपण धर्माला बाधित करायला लागलो. आणि वरून धर्माच्या गप्पा ऐकायच्या, धर्माच्या गोष्टी सांगायच्या, धर्माचे यज्ञ म्हणा, धर्माचे काही कार्यक्रम आयोजित करायचे नाही. जो धार्मिक आहे, धर्मरक्षक आहे, त्यांनी धर्माचा कार्यक्रम करत असताना, धर्म जपत असताना, धर्म सांभाळत असताना अनेकांना धर्म शिकवावा आणि सोबत सोबत आपला धर्म सुद्धा पालन करावा. तर खऱ्या अर्थाने याची सांगता होईल, खऱ्या अर्थाने याची फलश्रुती आहे. लग्नाचं दुसरंही विडंबन रूप जे बघायला मिळतंय. तुम्ही एवढी 1000 माणसं इथं बसलेली आहे. संदेश जास्त जाईल. आमचे वेद न्यूज आणि दिशा न्यूजचे संचालक इथं बसलेले आहेत. ही माणसं आपला संदेश चांगलाच आहे, कारण इथून घेऊन गेलेलं चांगलं जगापर्यंत गेलं पाहिजे हा त्यांचा अल्प प्रयत्न आहे. तुमच्या आमच्यासाठी एवढी माणसं झगडतायत, मग आपण चांगलं का घेतलं नाही पाहिजे. चांगला संदेश मी तुम्हाला सांगतो, सामाजिक संदेश आहे. नवीन जे फॅड आपण चालू केले ना प्री वेडिंग शूटिंगचं, जरा बंद करा याला. का ते पण सांगतो. तुमचे शौक आहेत, तुमचे ठीक आहेत, आनंदाने तुम्ही साजरे करत असाल, आनंद व्यक्त करावा, तुमच्या पैशाची तुम्ही उधळण करत असाल, चांगली गोष्ट आहे. पण एक गोष्ट दादा नीट लक्षात घेण्यासारखी की जी हजारो मंडळी तुम्हाला आशीर्वाद द्यायला आली आहे, ब्राह्मणाच्या, देवाच्या, नद्यांच्या साक्षीनं तुम्हाला आशीर्वाद देण्यात येणार आहे आणि त्या सगळ्यांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे. पण तुम्ही त्यावेळेस त्या माणसांसमोर तुमचं उघडं नागडं रूप प्रदर्शित करतायत आणि त्याला तुम्ही अश्लीलतेचं नाव देऊन समाजासाठी घातक ठरताय. समाजामध्ये चुकीच्या गोष्टींना प्रारंभ तुम्ही केलेला आहे. जो होणारा सासरा आहे, जो होणारी सासू आहे, होणारे जे माणसं आहेत ते तुम्हाला तिथं तोकड्या कपड्यामध्ये बघतायत. मला सांगा, जगाच्या पाठीवरती असा कोण माणूस आहे ज्याने कामाला, क्रोधाला जिंकलेला आहे? तुम्ही समोर जर अशा पद्धतीनं पेश झाला, परिवर्तित झाला, अशा पद्धतीनं दिसला, मन आहे माणसाचं, मन आहे. आज जर परिस्थिती जर बघितली तर जगामध्ये ज्या कहाण्या आपल्याला ऐकायला येतात, पेपराच्या प्रत्येक पाण्यावरती दुःखद घटना आहे, प्रत्येक पानावरती पेपराच्या बलात्काराची, अत्याचाराची घटना आहे, प्रत्येक पानावरती खुनाची, हाणामारीची घटना आहे, चोरीची घटना आहे. चुकीच्या पद्धतीनं जगाला आपण कल देतोय. ह्या कलाला कुठंतरी थांबवा. हजारो माणसासमोर ते
हातामध्ये हात घेतलेले काय, कपडे उडणारे काय, जहाजामध्ये बसलेले काय, गाड्यांवरती बसलेले काय. तुमचं व्यक्तिगत जीवन आहे त्याला अशा पद्धतीनं का तुम्ही प्रदर्शित करताय? या जगाला खराब करणाऱ्यांमध्ये तुमचं नाव जायला नको आहे. म्हणून तरुण मुलं जर कोणी इथं बसलेले असतील तर तुमच्यासाठी विनंती करतो, बाबांनो, तुम्हाला काय शूटिंग करायचंय, तुमच्यावरती एखादी शॉर्ट फिल्म काढा, पिक्चर काढा आणि त्याला प्रदर्शित करा, त्याला वेगळ्या पद्धतीनं दाखवा. पण लग्नाच्या पवित्र स्थळी अशा पद्धतीचं बिभत्स दर्शन तिथं समाजाला घडवू नका. ही कळकळीची तुम्हाला विनंती आहे. ही विभत्सता आहे. काय त्या समाजाने लहान लहान लेकरं असतात तो तुम्हाला वहिनी म्हणणारे, भाभी म्हणणारे, आई म्हणणारे, मावशी म्हणणारे, काकी म्हणणारे. हसायला येतंय, पण गंमत अशी आहे दादा, पैसे जास्त झालेत म्हणून एवढी मोठे लग्न आवडतात. अहो साखरपुडे सुद्धा हजार हजार माणसांमध्ये व्हायला लागले. लग्नही करायचं, लग्नाचे 2 प्रकार झाले. सकाळी वेदोक्त आहे, दुपारी आहे, लोकांसाठी आहे, मग त्यानंतर वरात आहे, त्यानंतर रिसेप्शन आहे. तरुण मंडळी, हे पण नीट लक्षात घ्या, विदेशामध्ये 18-17 वर्षाचं पोरगं झालं तर बाप त्याला घराच्या बाहेर काढतो आणि तुझ्या शिक्षणाचा तू खर्च उचल असं सांगतो. आपल्याकडंच असं आहे की तुमच्या वरातीच्या डीजेचा खर्च सुद्धा तुमचा बाप देतो. शरम वाटली पाहिजे आपल्या जीवनावरती. थोडीशी तरी आपल्याला कुठंतरी लज्जा फील झाली पाहिजे, वाटली पाहिजे की आपण कमीत कमी आपल्या जीवनाची सुरुवात तरी आपल्या 2 रुपयांनी करावी. म्हणून ज्यांची झालेली नाही आहे ना, होणार असतील त्यांनी कमीत कमी त्या लग्नामध्ये आपल्या बायकोला दागिन्यांचा खर्च तेवढा तरी उचला. जेवढे दागिने करायचे आहे ना तेवढा तरी खर्च उचला. नका तुमच्याच्याने लग्न पार पडत, पण त्या बापावरचं ओझं उतरा. बिचारा आयुष्यभर जन्मभर तुमच्यासाठी राबतोय. बाप तोपर्यंत कधीच म्हातारा होणार नाही जोपर्यंत तुम्ही कर्तबगार किंवा सक्सेस होणार नाही. त्या बापाला आयुष्यभर राबणंच आहे. कुठपर्यंत आपल्या आयुष्याची अशी हाल अपेक्षा तुम्ही दाखवत राहणार, कुठपर्यंत ह्या समाजाला चुकीच्या पद्धतीने प्रदर्शित करत राहणार. म्हणून अशा काही गोष्टी बंद करा. माणसं कुत्रे मांजरी पाळायला लागले, घरामध्ये त्यांना घेऊन जायला लागले. घरामध्ये कुत्र्या मांजरांना पाळायला लागले, घरामध्ये नको त्या गोष्टींना पाळायला लागले. अहो एखाद्या गोरगरिबाला त्या मांजरीला जेवढं फूड लागतं, त्याला जेवढं कुत्र्याला खाद्य लागतं ना, तेवढंच खाद्य दररोज तयार करा. त्यावेळेस पैशाचं खाद्य तयार करा आणि चौकामध्ये एखाद्या गोरगरिबाला द्या ना. धर्म केल्यासारखं पुण्य मिळेल साहेब. वेगळा धर्म करायची गरजच नाही आहे. वेगळा धर्म करायची गरज नाही आहे. आजच्या सेवेला आपल्याला विराम द्यायचा आहे. आजची सेवा खऱ्या अर्थानं ईश्वर करून घेतोय, परमात्मा करून घेतोय म्हणून होतीये. 4थ्या दिवसाचं हे सूत्र पार पडत असताना आपल्या सर्वांच्या दर्शनाचा वारंवार योग येतो, त्याबद्दल मी आभारी आहे. आपण सर्वजण येत आहे तरी कालच्या तुम्ही वचनाला जागले नाही. वचन तुम्ही मोडलं. 6 वाजता तुम्हाला म्हटलं होतं, 6:30लाही तुम्ही आले नाही, 7लाही आले नाही. बरोबर 7:30 पावणे 8ला मंडप भरलाय. मला परत कालचं म्हणायला लावू नका, परंतु मला काय म्हणायचं हे तुमच्या लक्षात आलेलंच आहे. म्हणून वेळेवरती या. आणखी कदाचित उद्या परवा तेव्हा आपण या कथेला विराम देणार आहोत. परंतु तुम्ही जर असा उत्साह दाखवला तर आपल्याला ही कथा पूर्णपणे चांगल्या पद्धतीने टोकाला नेऊन पोचवायची, जेणेकरून शेवटच्या समयाला का होईना, शेवटच्या दिवसाला का होईना, शेवटच्या सत्रामध्ये का होईना, कृष्ण इथं आल्याचं तुम्हाला भासलंच पाहिजे. अच्छा कथेला विराम देऊया. गोविंद बोलो हरी गोपाल हळदी हात करा, मोठी हात करो. गोविंद बोलो हरी गोपाल
श्री गोविंद प्रभु सर्व